काल आपण बघितलं की समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यांचा काय संबंध आहे. आपण समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र हे आपण बघितलं. त्यानंतर इतरही कुठले शास्त्रशी संबंध आहे समाजशास्त्राचा ते आपण बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत 2 विषयांशी यांचा संबंध काय. एक बघणार आहोत अर्थशास्त्राशी संबंध. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला घटक 6 मध्ये समाजशास्त्राचा अर्थशास्त्राशी काय संबंध आहे ते आपण बघणार आहोत. आता यामध्ये रचना दिलेली आहे. तर कुठल्या कुठल्या यामध्ये आपल्याला पॉइंट्स कव्हर करायचे आज ते आपण बघणार आहोत. ज्यामध्ये उद्दिष्ट आहे परिचय अर्थशास्त्राचा, समाजशास्त्राचा परिचय आहे, समाजशास्त्राची व्याख्या आहे, अर्थशास्त्राची व्याख्या आहे, त्यानंतर समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र यातील काय फरक आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर विविध अर्थशास्त्रज्ञांनी काय व्याख्या दिलेल्या आहे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर आर्थिक समाजशास्त्र आणि त्याच्या विषयाचे वर्णन आणि नवीन आर्थिक समाजशास्त्राचा उगम कसा झाला ते आपण यामध्ये बघणार आहोत. आता भिन्न समाजशास्त्रज्ञांनी काही अर्थशास्त्राचे काय संबंध आहे ते सांगितलंय. समाजशास्त्राची उपशाखा म्हणून आर्थिक समाजशास्त्र आहे. त्याच्यानंतर आर्थिक समाजशास्त्राचा इतिहास, त्यानंतर समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र दोन्हीशी संबंधित समकालीन, बेरोजगारी, बालकामगार आणि असमानता. याचं काय उद्दिष्ट आहे, म्हणजे या स्टडीज करण्याचं मागचं पर्पज काय आहे, का आपण याचा अभ्यास करणार आहोत, त्याचे काही उद्दिष्ट आहे ते आपण बघूया. शिस्तीचा उगम आणि विकास यावर चर्चा करणे. ठीक आहे. समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यातील परस्पर संबंध काय आहे तो आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्हीशी संबंधित सामान्य समस्यांचे काय विश्लेषण आहे ते आपण बघणार आहोत. आता परिचय, जी इंट्रोडक्शन, लक्ष द्या. हे एक म्हणजे हा जो चॅप्टर आहे समाजशास्त्र आणि त्याच्या अर्थशास्त्राशी संबंध यावर चर्चा करणार आहोत. एखाद्या कालखंडातील सामाजिक परिस्थिती आणि त्या काळातील प्रबळ कल्पना यांचा नेहमी संबंध असतो. की काही परिस्थितीचा काय असतो, काळातील कालखंडामध्ये काही परिस्थिती असतात, काही प्रबळ काही कल्पना असतात, त्या दोन्ही याचा काय असतं संबंध असतो. म्हणजे परिस्थितीनुसार कल्पना करतो आपण, जशी परिस्थिती तशा आपल्या कल्पना निघतात, परिस्थितीनुसार आपण विचार करत असतो, आपल्या कल्पना आपल्या डोक्यात येत असतात. नक्कीच यांचा सहसंबंध आहे. एक वैज्ञानिक शिस्त म्हणून समाजशास्त्राचा विकास युरोपियन इतिहासाच्या कालखंडात शोधला जाऊ शकतो. यामध्ये फ्रेंच राज्यकांत्री 17व्या-18व्या शतकाच्या औद्योगिक क्रांतीमध्ये मूर्त स्वरूप असलेले सामाजिक, राजकीय, आर्थिक बदल अनुभवले गेले. विज्ञान आणि सकारात्मक तत्वज्ञानाच्या विकासामुळे याला प्रबोधन कालावधी म्हणून ओळखले जातं. सामाजिक विचार, सामाजिक तत्वज्ञान आणि सामाजिक सिद्धांत हे विविध टप्पे त्यामध्ये आहेत. काय काय म्हटलंय, सामाजिक विचार, समाजाकडे बघण्याचं आपला दृष्टिकोन कसं आहे, आपले विचार कसे, तत्वज्ञान काय त्याच्या मागचं आणि सिद्धांत काय, हे वेगवेगळे टप्पे आहेत जे कालखंड आणि युगांमध्ये समाजशास्त्रीय सिद्धांताच्या विकासात सूचित करतात. की बाबा समाजशास्त्रीय सिद्धांतामध्ये काय काय विकास झाले आहेत, आधीच्या कालखंडामध्ये काय विकास झालाय, आताच्या कालखंडामध्ये काय काय विकास झालाय सिद्धांतामध्ये. कारण बरेच शास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी प्रत्येक समाजशास्त्रज्ञांच्या वेगवेगळ्या सिद्धांत आहेत. त्या सिद्धांतामध्ये काही मॉडिफिकेशन झाले, काही गोष्टी ॲड ऑन केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि या सिद्धांत डेली रुटीन लाईफमध्ये किंवा समाजातल्या काही ज्या पण बाबी आहेत त्यासाठी हा सिद्धांत वापरला जातो. सामाजिक विज्ञानाची एक शाखा म्हणून, काय म्हटलंय, सामाजिक विज्ञानाची एक शाखा म्हणून समाजशास्त्राची स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत. हे इतर सामाजिक शास्त्रापेक्षा काही बाबतीत तरी नक्कीच वेगळे आहे. आता समाजशास्त्राची मुख्य वैशिष्ट्ये काय आहे. ठीक आहे. समाजशास्त्र हे काय आहे, तर समाजशास्त्र एक स्वतंत्र शास्त्र आहे, स्वतंत्र शास्त्र आहे. ठीक आहे. समाजशास्त्र आता पूर्णपणे स्वतंत्र विद्याशाखा बनली आहे आणि त्यामुळे यापुढे इतिहास, राज्यशास्त्र किंवा तत्वज्ञान यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक शास्त्रांची शाखा मानली जात नाही. है ना. एक स्वतंत्र शिस्त म्हणून ज्याने स्वतःचे
अभ्यासाचे क्षेत्र, सीमा आणि पद्धती विकसित केली आहे. प्रत्येकाचं एक वेगवेगळं लिमिटेशन आहे, त्याची वेगवेगळी शिस्त आहे, त्याचे काही लिमिटेशन आहे, त्याचे काही क्षेत्र आहे, तर प्रत्येकाच्या काही सीमा आहे, पद्धत आहे, त्याचा विकास केलेला आहे. समाजशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे, ठीक आहे. आणि भौगोलिक भौतिकशास्त्र नाही, ते भौतिकशास्त्र नाही आहे, ते सामाजिक शास्त्र आहे. समाजशास्त्र म्हटलं की सामाजिक शास्त्र आलं. समाजशास्त्र हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यांसारख्या भौतिक विज्ञानांच्या नसून हे एक सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक विज्ञानांच्या नेटवर्कशी संबंधित आहे, की समाजामध्ये काय काय कसं आपलं नेटवर्किंग असायला पाहिजे. समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, समाजामध्ये वेगवेगळे इश्यूज आहेत, समाजामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, ठीक आहे. वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या समुदायामध्ये वेगवेगळ्या स्तरांच्या लोकांना वेगवेगळ्या समस्या आपल्याला दिसून येतात, त्याचे काही उपाययोजना आहेत, त्याच्याशी म्हणजे हे सगळ्या गोष्टी काय एकमेकांशी कनेक्टेड आहे, असं नेटवर्किंग आहे. ओके. एक सामाजिक विज्ञान म्हणून इथे सामाजिक विज्ञान म्हटलेलं आहे, नुसतं विज्ञान नाही म्हटलेलं आहे. सामाजिक विज्ञान म्हणून ते मनुष्य, एखाद्या मनुष्याचं वर्तन कसं आहे समाजामध्ये ते, आणि सामाजिक क्रियाकलाप आणि सामाजिक जीवन यावर लक्ष केंद्रित करतात, की सामाजिक वर्तन कसं असायला पाहिजे, सामाजिक क्रिया कशी झाल्या पाहिजे, मनुष्य सामाजिक विज्ञानामध्ये मनुष्याचं काय रोल आहे हे यामध्ये दिलेलं आहे. आता व्याख्या बघणार आहोत आपण. प्रत्येक ऑथरने आपल्या वेगवेगळ्या काही व्याख्या संबोधिल्या आहेत, ते आपण पुढे बघणार. प्रोफेसर रॉबिन्स काय म्हणतात? प्रोफेसर रॉबिन्सच्या मते अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. काय म्हटलंय की रॉबिन्सच्या मते अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, जे मानवी वर्तनाचा त्याच्या अमर्यादित टोकाशी आणि पर्यायी उपयोगाच्या दुर्मिळ साधनांचा अभ्यास करते. काय काय पर्यायी जे साधनं असेल मानवाचे त्याचा ते अभ्यास करतात. हे मुख्यत्वे उत्पादन, उपभोग, वितरण आणि देवाणघेवाण यासारख्या माणसाच्या क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करते, की व्यक्तीचे उत्पादन साधने कोणते आहे, उपभोगाची साधने कोणते आहे, त्याचं देवाणघेवाण कशी होते, हे सगळ्या ज्या क्रिया चालतात मानवाच्या त्यावर फोकस केलं जातं, ठीक आहे. तसेच बाजारपेठा, बँका इत्यादी विविध जे आर्थिक संस्था आहेत त्या संस्थांची रचना, कार्य यांचाही अभ्यास केला जातो, ठीक आहे. प्रत्येक माणूस हा बाजारपेठेशी जुळलेला आहे, प्रत्येक व्यक्ती या बँकेशी जुळलेला आहे, म्हणजे ते अर्थशास्त्र आलं. कोण जुळलेलं आहे? समाजातला घटक म्हणजे आम्ही तुम्ही हे बँकांशी जुळलेले आहे, बाजारपेठांशी जुळलेले आहे. आपले जे काही पैशांचे व्यवहार होतात ते आपण बँकेमध्ये करतो, बाजारपेठामध्ये करतो, वस्तू घेतो, वस्तू विकतो, ठीक आहे. हे डेली रुटीन लाईफमध्ये चालतं. म्हणजे समाजातला हा घटक या अर्थशास्त्राच्या या सगळ्या बाबींशी जुळलेला आहे. यावरून हे स्पष्ट होते की अर्थशास्त्र मानवाच्या भौतिक गरजा, कोणाच्या? मानवाच्या भौतिक गरजा तसेच त्यांच्या भौतिक कल्याणाशी संबंधित आहे. आपल्या ज्या भौतिक गरजा असतात त्या आपल्या त्या गरजा फुलफिल झाल्या तर आपलं काय होईल? कल्याण होईल, ठीक आहे. म्हणून अर्थशास्त्र हे मानवाच्या कल्याणाशी जुळलेलं आहे. जर तुमच्याकडे पैसा असेल, जर तुमच्याकडे भांडवल असेल तर तुमचं कल्याण होईल, तुमचा विकास होईल, तुम्ही कुठले बिझनेस करू शकता, ठीक आहे, तुम्ही कुठली गुंतवणूक करू शकता. म्हणजे मानवाचा विकास जर करायचा आहे होत असेल तर त्याचा नक्कीच अर्थशास्त्राशी इतका जवळचा संबंध आहे, असं कोणी म्हटलेलं आहे? असं प्रोफेसर रॉबिन्सन यांचं मत आहे. त्यानंतर आपण नंतरची व्याख्या बघणार आहोत. सामाजिक शास्त्राच्या दोन महत्वाच्या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंतरसंबंध आहे, ठीक आहे. दोन्ही परस्पर संबंधित आहे, बट ऑब्वियसली त्या दोघांचं रिलेशन तर आहेच, पण ते एकमेकांशी संबंधित आहे. माणूस आहे तर पैसा आला, पैसा नाही तर माणूस नाही. आपण पैशाचे व्यवहार नाही करू तर आपल्या गरजा कशा बघू, भौतिक गरजा कशा आपण फुलफिल करूच शकत नाही.
नक्कीच आपल्याला पैशाचे व्यवहार करावे लागेल, पैसा कमवावा लागेल, पैसा खर्च करावा लागेल. तेव्हा कुठे आपला विकास होईल, तेव्हा कुठे आपलं कल्याण होईल, तेव्हा कुठे आपल्या भौतिक गरजा या पूर्ण होतील. ठीक आहे. तर या परस्पर संबंधामुळे थॉमस, कोण आहे? थॉमस. थॉमस असे मत मांडतात की अर्थशास्त्र ही खरे तर समाजशास्त्राची एक शाखा आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे सिल्वरमॅनचे मत आहे की अर्थशास्त्र हा समाजशास्त्राचा एक शाखा म्हणून ओळखला जातो, जो सर्व सामाजिक संबंधाच्या सामान्य तत्वांचा अभ्यास करते. सामान्य तत्वांचा हा अभ्यास करते. आता सुप्रसिद्ध समाजशास्त्र एक आहे कार्ल मार्क्स. ठीक आहे. कार्ल मार्क्स हे काय आहे, तर यांनी असे म्हटले आहे की आर्थिक संबंध हा समाजाचा पाया असतो. बट ऑब्विस आहे, आपले आर्थिक व्यवहार जो असतो, एकमेकांशी आर्थिक व्यवहार करतो, बँकेशी करतो, बाजारपेठामध्ये आपण व्यवहार करतो, आपल्या समाजाचा पाया असतो, बेस असतो आपला. घरातून बाहेर निघाले की प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट आला, घरातून बाहेर निघालं की पैशाचे व्यवहार आले, घरातून बाहेर निघालं की कोणाशी तरी कॉन्टॅक्ट आलाच. तर कुठला तरी वेळी का नसतो, तर आर्थिक संबंध हा आपला असतो. प्रोफेशनल रिलेशनशिप पण आपण ज्याला म्हणू शकतो एक प्रकारे. तर आपल्या सामाजिक जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये आर्थिक घटक महत्वाची भूमिका बजावतात. ठीक आहे. आणि म्हणूनच काय म्हटलं की समाजशास्त्रज्ञ आर्थिक संस्थांशी संबंधित असतात. आर्थिक संस्थांशी ऑब्वियस आपण संबंधित असतो, जसं बँका, बाजारपेठ मी ज्याला म्हटलं ते. या कारणास्तव स्पेन्सर, बेवर, डर्कहोम आणि इतर सारख्या समाजशास्त्रज्ञांनी त्यांच्या सामाजिक संबंधाच्या विश्लेषणामध्ये अर्थशास्त्रावर अवलंबून आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पुढे स्टुअर्ट, जेम्स स्टुअर्ट. ठीक आहे. सर जेम्स स्टुअर्ट हे काय आहे, हे प्रमुख इंग्रजी अर्थशास्त्रज्ञ आहेत, ज्याने राजकीय अर्थव्यवस्था, आता आपण अर्थव्यवस्था बघितली, सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्था ही कुटुंबाच्या सर्व गरजा, जे काही गरजा आपल्या, त्या पूर्ण करण्याची कला आहे. बट ऑब्वियस आहे, रोटी कपडा मकान कशाने पूर्ण होतो? अर्थव्यवस्था. पैसा नसेल तर तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील का? नाही होणार. म्हणून राजकीय अर्थव्यवस्थे विज्ञान शोधते की यामध्ये तुमचा काय आहे, तुमचा एकमेकांशी काय संबंध आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीचा पैशाशी संबंध येतो. कुठलीच अशी गोष्ट नाही की तुम्ही पैशाशिवाय करू शकत नाही. आज असं झालेलं आहे. शिक्षण म्हणा, डेली रुटीनचं लाईफ म्हणा, काही घ्यायचं म्हणते, बेसिक नीड्स म्हणा, ठीक आहे, सेकंडरी नीड्स म्हणा, प्रायमरी नीड्स म्हणा, या सगळ्या नीड्स ज्या आहेत त्या पैशाशिवाय फुलफिल होईल का? नाही होणार. ठीक आहे. सर्व्हिस आपण देतो त्याबद्दल काहीतरी घेतो ना. ओके. तर सर्व रमेशांसाठी उदरनिर्वाहाचा एक विशिष्ट निधी सुरक्षित करणे अनिश्चित होऊ शकेल, ते अनिश्चित होऊ शकेल अशा प्रत्येक परिस्थितीपासून बचाव करणे, समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवणे. आता सर्व गोष्टी पुरवणे म्हणजे काय म्हटलंय, आपल्या ज्या म्हटलं रोटी कपडा मकान, नंतर बाकीच्या गोष्टी, घर आहे, गाडी आहे, मोबाईल आहे, मुलांचे शिक्षण आहे, ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहे, मॅरेज आहे, सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतो. त्याशिवाय आपण कुठल्या गोष्टी करू शकत नाही. आणि रहिवाशांना कामावर आणणे, अशा प्रकारे नैसर्गिकरित्या याच्यामध्ये परस्पर संबंध आणि अवलंबित्व निर्माण करणे, जेणेकरून त्यांचे अनेक असे हितसंबंध त्यांना एकमेकांना पुरवण्यासाठी प्रवृत्त करतात. आता कुटुंब आहे, लोकसंख्या आहे, सामाजिक संवाद आहे, देवाणघेवाण आहे, अशा समाजातील अनेक अशा आवश्यक घटकांचा त्यांनी परिचय करून दिलेला आहे. कोणी? स्टुअर्टनी. जे समाजशास्त्राचे विषय आहे, समाजशास्त्राचे विषय आहे. लोकसंख्या आली, लोकसंख्या वाढ विकास, ठीक आहे, कुटुंब कल्याण योजना, फॅमिली प्लॅनिंग, कम्युनिकेशन, नेटवर्किंग, हे सगळे विषय आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीची काय होत आहे, देवाणघेवाण होत आहे. ओके. त्यामुळे काय होत आहे,
अनेक आवश्यक घटकांचा त्यांनी परिचय करून दिलाय, जे समाजशास्त्राचे काय विषय आहेत आणि त्यामुळे अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र यांचा काय संबंध चांगलाच प्रस्थापित झालेला दिसतो. नक्कीच आपल्यानुसार जर विचार केला तर याचा संबंध हा चांगलाच प्रस्थापित झालेला दिसतो. ठीक आहे. आता मॉरिस गिन्सबर्ग यांनी काय म्हटलं आपण ते बघूया. आता मॉरिस गिन्सबर्ग काय म्हणतात की यांनी समाजशास्त्राची व्याख्या यातील प्रकारे केली आहे. विस्तृत अर्थाने समाजशास्त्र म्हणजे मानवी परस्पर संवाद आणि आंतरसंबंध यांच्या परिस्थिती आणि परिणामांचा अभ्यास आहे. की परस्पर संवाद काय आहे, आंतरसंबंध काय आहे, आपले एकमेकांशी काहीतरी आंतरसंबंध असतात, काहीतरी परिणामांचा अभ्यास असतो की काय परिणाम होतील, याचा जर संबंध काय होतील, आपले परस्पर संवाद कसे, एकमेकांशी संवाद कसे असतात, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. आता समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र यातील काय फरक आहे, आता फरक काय म्हटलंय की समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यातील वरील चर्चा केलेले परस्पर संबंध. ओके. असूनही दोन्ही विज्ञानामध्ये काही फरक आहे, काहीतरी फरक आहे ना, दोन्ही विज्ञानामध्ये काहीतरी फरक आहे. सगळे एकदम प्रत्येक टप्प्यावर सिमिलर असू शकत नाही. तर कुठला फरक आहे ते आपण आज बघणार. हे खूप महत्वाचं आहे. एक्झाममध्ये विचारतात समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र यातील फरक सांगा. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर तुम्ही असं कॉलममध्ये लिहू शकता की समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र, असं तुम्ही कॉलममध्ये पण त्याला लिहू शकता. चांगलं आन्सर आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट करता येतं. आता समाजशास्त्र प्रामुख्याने समाज आणि सामाजिक संबंधाचा अभ्यास करते. ठीक आहे. समाजशास्त्र काय म्हटलं, इकडे एक साईडला लिहायचं समाजशास्त्र अर्थशास्त्र, आणि समाजशास्त्र समाज आणि सामाजिक संबंधाचा अभ्यास करते, आणि इकडे काय लिहायचं, अर्थशास्त्र संपत्ती आणि निवडीबद्दल अभ्यास करते. कुठली संपत्ती निवडायची, कुठे लँड घ्यायची आहे, कुठली संपत्ती कुठे घ्यायची, घर कुठे बांधायचे, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो अर्थशास्त्रामध्ये. समाजशास्त्र अगदी अलीकडे समाजाचे विज्ञान म्हणून उदयास आले आहे, समाजाचे विज्ञान म्हणून उदयास आले आहे समाजशास्त्र. आणि अर्थशास्त्र हे जुने विज्ञान आहे की व्यावहारिकरित्या अकाउंट कसं असतं, आपण म्हणतो ना आधीचे लोक हिशोब करायचे, हातावर हिशोब करायचे, आता कॉम्प्युटर आले, कॅल्क्युलेटर आले, सगळ्या गोष्टी आल्या, बट हिशोब करायचे ना आधी. ठीक आहे, तसा संबंध. समाजशास्त्र हे अमूर्त विज्ञान आहे, आणि इकडे काय लिहायचं, अर्थशास्त्र हे सामाजिक विज्ञानाच्या क्षेत्रात ठोस विज्ञान मानले जाते. इथे काहीतरी अमूर्त विज्ञान आहे, पण इथे काहीतरी गोष्टी ठोस असतात. म्हणजे 2+2 4 हे फिक्स आहे, यात काय चेंज होणार नाही. पण सामाजिक संबंध कधी चेंज होतील, सामाजिक संबंध कधी कमी होतील, कधी जास्त होतील, कधी कोणाशी आपण जवळता करू, कोणाशी आपण दुरावा ठेवू. इट्स डिपेंड अपॉन पर्सन टू पर्सन, इट्स डिपेंड अपॉन बिहेवियर, इट्स डिपेंड अपॉन युअर नीड्स. तुमच्या गरजेनुसार, तुमच्या कल्याणानुसार, तुमच्या विकासानुसार, तुमच्या भौतिक उपभोक्ता तुमच्या ज्या डेली रुटीन फॅसिलिटीज आहेत, सर्व्हिसेस आहेत, डिमांड्स आहेत, त्यानुसार चेंज होतील. पण इकडे व्यवहार तो व्यवहार. तुम्हाला 2 पैसे, तुम्ही ती एक वस्तू घेतली, तुम्हाला 4 रुपयाची असेल तर 4 रुपये तुम्हाला द्यावीच लागेल. 4 रुपयाचे तुम्हाला 1 रुपयामध्ये मिळणार पण नाही, ती जी आहे ती आहे. ठीक आहे, 4 रुपये 4 रुपयेच राहतील. ठीक आहे, तर हे ठोस आहे, फिक्स. आता समाजशास्त्र सामान्यतः सामाजिक विज्ञानाच्या सर्व पैलूशी संबंधित आहे. अर्थशास्त्र सामाजिक विज्ञानाच्या विशिष्ट पैलूशी संबंधित आहे. हे काय, सामाजिक विज्ञानाच्या सर्व पैलूशी संबंधित आहे, म्हणजे सामाजिकरित्या प्रत्येक गोष्टीवर फोकस केलेला आहे. पण इकडे अर्थशास्त्र काय आहे, सामाजिक विज्ञानाच्या काही विशिष्ट पैलूवर संबंध, जिथे बाजारपेठ आहे, बँक आहे, पैशांचे व्यवहार आहे, तिथेच फक्त फोकस करतात. पण इकडे समाजशास्त्र हे समाजातल्या सहसंबंध, त्यांच्या संस्कृती, त्यांच्या घडामोडी, त्यांच्या गरजा, त्यांची वागणूक, त्यांचे सहसंबंध, परस्पर संबंध, सामाजिक संस्था, ठीक आहे, या सगळ्या गोष्टीशी संबंध आपला येतोच, म्हणजे येतोच, आपण त्याला टाळू शकत नाही. पण इकडे अर्थशास्त्र विशिष्ट पैलूशी जमतं. व्यवहार झाला, पैसे दिले, संपला व्यवहार, असं असतं. ठीक आहे.
समाजशास्त्राला खूप विस्तृत व्याप्ती आहे, खूप व्याप्ती आहे, है ना. अर्थशास्त्राची व्याप्ती खूप मर्यादित असते. अर्थशास्त्रामध्ये व्याप्ती अशी खूप असते. रिलेशनशिप हे लॉंग टर्म रिलेशनशिप असतात, प्रोफेशनल असतात. पण अर्थशास्त्रामध्ये रिलेशनशिप हे प्रोफेशनल असते. व्यवहार संपला, सर्व्हिस मिळाली, पैसे मिळाले, बरं, रिलेशनशिप खतम. ठीक आहे. कुठेतरी एक बॉन्डिंग असतं, कुठेतरी लिमिटेशन असतं. इकडे लिमिटेशन्स नसतात. हे आपलं बिहेवियर, डेली रुटीन लाईफमध्ये आपले एकमेकांशी नातं, संबंध हे न संपणार आहे, हे वाढणार आहे. उलट आपण एकमेकांशी व्यवहार करतो, आपण नाते आपले जुळवतो, फ्रेंड सर्कल वाढतो, आपले रिलेटिव्ह वाढतात, है ना. पिढ्याने पिढ्या आपले रिलेटिव्ह वाढतात. एक पिढी झाली की दुसरी पिढी आली, कुठेतरी ते लिंक असते. त्याच जनरेशनशी आपण कधी जुळलो पण असतो. ती व्याप्ती असते, ती वाढत जाणारी असते. ठीक आहे. तर समाजशास्त्र व्यक्तींच्या सामाजिक क्रियाकलापांशी संबंधित असतं आणि अर्थशास्त्र त्यांच्या आर्थिक क्रियाकलापांशी संबंधित असतो. की इथे काय आहे, आर्थिक व्यवहार चालतात, आर्थिक फायनान्शियल प्रोसेसशी संबंध असतो अर्थशास्त्र. पण इकडे सोशल प्रोसेस चालतात. ठीक आहे. क्रिया असतात, सामाजिक क्रिया करणे, सामाजिक मध्ये आपण सामाजिक क्रिया करतो, त्याला म्हणतात का सोशल वर्क आपण करतो, काही काही वेगवेगळ्या क्रिया करतो, एकमेकांशी बोलणे, एखादे कार्यक्रम घेणे, एखादे फेस्टिवल ज्याला म्हणतो आपण, है ना. सामाजिक संस्था आहे, मॅरेज आहे, त्याच्यानंतर धर्म आहे, धर्माशी आपण कुठे जोडलेलो आहोत. त्याच्यानंतर अर्थशास्त्र. ठीक आहे. समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र दोन्हीही त्यांच्या अभ्यासासाठी वापरलेल्या पद्धती आणि तंत्राच्या संदर्भात एकमेकांपासून भिन्न आहे. ठीक आहे. ते कुठल्या वेळेने भिन्न आहे, याची पद्धत वेगळी आहे, त्याची पद्धत वेगळी आहे, त्यामध्ये वेगळे तंत्र वापरले जाते, यामध्ये वेगळे तंत्र वापरले जातात. दोन्हीही मध्ये वेगवेगळे तंत्र तुम्हाला दिसून येतात. दोन्हीमध्ये सारखेपणा दिसून येणार नाही. यामध्ये वेगळे टूल्स वापरले जातात समाजशास्त्रामध्ये, अर्थशास्त्रामध्ये वेगळी टूल्स वापरलेले आपल्याला दिसून येतात. आता याचं ओव्हरऑल या सब्जेक्टचे निष्कर्ष काय कळलं तुम्हाला, की सामाजिक शास्त्र हे सामाजिक विज्ञान आणि अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक विज्ञान ज्याला म्हणतो आपण, की आर्थिकरित्या हे असतं, ज्यामध्ये आर्थिक व्यवहार असतात, बाजारपेठ, बँक यासारख्या संस्थांशी जुळला असतो अर्थशास्त्र. आणि समाजशास्त्र हा मॅरेज आहे, फॅमिली आहे, धर्म आहे, राज्य आहे, शिक्षण आहे, या सगळ्या संस्थांशी जुळले असतो, ज्याचं अगदी त्याची व्याप्ती आहे ती अमर्यादित आहे. पण हे अर्थशास्त्र काय आहे तर मर्यादित आहे. हा त्यातला एक फरक आहे. आणि समाजशास्त्र म्हणजे आर्थिक ज्या गोष्टी आहे त्या कोण फॉलो करतो, समाजातला घटक म्हणजे आम्ही तुम्ही. हे समाजातला घटक हा आर्थिक व्यवहाराशी जुळलेला असतो, म्हणून त्याचा संबंध असा या प्रकारे आहे. आता या परस्पर संवादाला नियंत्रण करणारे अनेक घटक आहेत. ठीक आहे. याला काही नियंत्रण करेल ना कोणी, तर भावनिक, वर्तणूक तसेच आर्थिक घटक समाविष्ट आहे. उदाहरणार्थ पालक आपल्या मुलांच्या सर्व आर्थिक गरजा ज्या आहेत तो फुलफिल करतात. कुटुंबात म्हणजे सामाजिक संस्थेत मुलांसाठी सर्व आवश्यक वस्तू, सेवा उपलब्ध करून देणे. एक पुरुष अनेकदा आपल्या पत्नीच्या सर्व भौतिक गरजा पूर्ण करतो आणि सामाजिक संबंधाचा भाग होतो. त्यामुळे सामाजिक संवादामध्ये आर्थिक पैलूचा समावेश होतो, ज्याला महत्व आहे. आपल्याला डेली रुटीन लाईफचं जे लाईफ जगायचं आहे, आपल्याला काही वस्तू घ्यायची आहे, आपल्या अगदी सुरुवातच आपल्याला इथून होते आपली सकाळची. दूध आणायचं आहे, बिस्कुट आणायचं आहे, त्याच्यानंतर धान्य आणायचं आहे, धान्य भरायचं आहे, काही लग्न व्यवहार असेल तर वाईफला काही घेऊन द्यायचं आहे, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करायचा आहे, मुलांना काही अदर ॲक्टिव्हिटीमध्ये टाकायचं आहे, मुलांच्या औषधासाठी पैसा लावायचा आहे, फॅमिलीतल्या गोष्टी आहे, रेंट भरायचा, टॅक्स भरायचा आहे, वॉटेवर जे असेल, घर घ्यायचं आहे, कार घ्यायची आहे, या सगळ्या ज्या उपभोगात्मक गोष्टी आहेत त्या फुलफिल करायसाठी तुम्हाला पैसा लागेल आणि ते आर्थिक तुम्हाला संबंध प्रस्थापित करावे लागतात. आर्थिकरित्या तुम्हाला सक्षम राहावं लागतं. कारण समाजात जर जगायचं असेल, समाजाला जर वापरायचं असेल तर तुम्हाला आर्थिकरित्या सबळ असणं जरुरी आहे. जर तुम्ही आर्थिकरित्या सबळ नसाल तर तुमचा आर्थिक व्यवहार कसा असतो, कुठेतरी खुंटला जातो, कुठेतरी तुमचा विकास खुंटतो, कुठेतरी तुमचं कल्याण कमी होतं, कुठेतरी तुमचं सॅटिस्फॅक्शन कमी होतं, जर तुमचे आर्थिक संबंध प्रॉपर नसेल तर.
ठीक आहे. आर्थिक रिलेशनशिप म्हणजे प्रोफेशनल रिलेशनशिप किंवा इकॉनॉमिकल तुमची जी काही कंडिशन आहे त्यानुसारच तुमचा विकास आहे. तुम्हाला माहिती आहे आज पैसा किती महत्वाचा आहे. पैसा सगळं काही नाही आहे, पण पैसा खूप काही आहे. तुम्हाला फॅसिलिटी जर मेडिकल फॅसिलिटी हवी असेल तर तुम्हाला पैसा लागणार आहे. तुम्हाला पॉलिसी काढावी लागेल. काही-काही असे काही डिसीज आहे की ज्यामध्ये पैसा लागतो, पॉलिसीमध्ये बसत नाही. तुम्हाला तुमचा जर व्यक्ती वाचवायचा असेल घरातलं मेंबर तुम्हाला पैसा लागेल. शिक्षण मुलाला बेस्ट ऑफ बेस्ट शिक्षण द्यायचं असेल पैसा लागणार आहे. कळतंय? जर तुम्हाला एखाद्या व्यवस्थित घर घ्यायचं असेल तर पैसा लागणार आहे. तुम्हाला कुठे जायचं असेल तर व्हेइकल लागणार आहे. टू व्हीलर म्हणा, फोर व्हीलर म्हणा. ॲक्सेसिबिलिटी हवी असेल तर पैसा लागणार आहे. ठीक आहे. अवेलेबिलिटी आहे, पण ॲक्सेसिबिलिटी जर हवी असेल, हे तर तुमच्याजवळ पैसा असणं जरुरी आहे. तुमच्या परिस्थितीनुसार स्तर आपण ज्यामध्ये समाजामध्ये शिकतोय, समाजशास्त्रामध्ये आपण स्तर पण शिकतो. ठीक आहे. उच्च स्तर, निम्न स्तर, की उच्च स्तरामध्ये मानवी मध्यमवर्गीय. मध्यवर्गीय लोकं, मिडल क्लास फॅमिली, रिच फॅमिली, ठीक आहे, आणि पुअर फॅमिली. या प्रत्येक स्तरानुसार प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात, पण प्रत्येकाच्या गरजा असतात. बेसिक नीड्स तर आहेच. ॲटलीस्ट बेसिक नीड्स तरी फुलफिल व्हायला पाहिजे. बेसिक नीड्स नंतर बाकीच्या सेकंडरी नीड्स येतात. ठीक आहे. पण त्या सगळ्या नीड्स फुलफिल करण्यासाठी जसाशी समाजशास्त्र संबंध काय? आपलं जे काही रिलेशनशिप, आपलं जे काही अस्तित्व आहे ते काय आहे? त्याच्यामध्ये काही हिस्ट्री आहे. आपण असंच जन्माला आलो का? नाही. आपल्या त्यामागे काही इंटेन्शन आहे. आपल्या त्यामागे काही इतिहास आहे. आपण जर धर्तीवर आलो आहे, तर असंच कोणी आलं नाही. प्रत्येकाचा इतिहास आहे. प्रत्येक व्यक्ती आहे, तो इतिहास आहे. ठीक आहे. कोणी वर्तमानात नुसतं जगू नाही शकत त्याचं काही प्रत्येकाचा इतिहास असतो. ठीक आहे. आणि त्यानुसार तो पुढं आपली वाटचाल करत असतो. आता या विषयामध्ये काय काय आपण ते बघणार आहे. उद्दिष्ट बघणार आहोत, परिचय करणार आहोत, इंट्रोडक्शन, इतिहासाशी समाजशास्त्राचा काय संबंध आहे, इतिहासाची परिभाषित करणे, त्याच्यानंतर इतिहासाचा समाजशास्त्राचा संबंध, त्याच्यानंतर समाजशास्त्र आणि इतिहास यांच्यातील काय फरक आहे, आणि उपशाखा म्हणून ऐतिहासिक समाजशास्त्र. ठीक आहे. आता उद्दिष्ट, सोशल सायन्स डिसिप्लिन म्हणून इतिहासाची व्याख्या आहे. ठीक आहे. यानंतर इतिहासाची व्याख्या तिथे दिलेली आहे. त्यानंतर समाजशास्त्र आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध आहे. ठीक आहे. त्यानंतर समाजशास्त्र आणि इतिहास यातील फरक काय आहे, आणि समाजशास्त्र आणि इतिहास यांच्यातील छेद बिंदूंचा परिणाम म्हणून ऐतिहासिक समाजशास्त्र समजून घेणे. ठीक आहे. हे आपण यामध्ये बघणार आहोत. आता परिचयमध्ये म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये काय दिलं आपण बघणार आहोत. हे जे चॅप्टर आहे ते इतिहासाशी समाजशास्त्राचे संबंध स्पष्ट करतात. दोन्ही विषयाचा एकमेकांशी खूप संबंध आहे. ठीक आहे. दोन्ही विषयांचा एकमेकांशी संबंध आहे. समाजशास्त्र हे सहसा समाजाचा अभ्यास म्हणून परिभाषित केले जाते, की समाजशास्त्र काय आहे हे समाजाचा अभ्यास म्हणून परिभाषित केले जाते. ठीक आहे. की म्हणजे ते काय आहे की जे समाजशास्त्र आहे हे सहसा समाजशास्त्राचा अभ्यास म्हणून परिभाषित केले जाते. विशेष म्हणजे अशा प्रकारे काय होतं की कोणताही समाज, समूह, ठीक आहे, किंवा संस्था समजून घेण्यासाठी, त्याची वर्तमान स्थिती समजून घेण्यासाठी एखाद्याला त्याच्या भूतकाळाची प्रशंसा करणे आवश्यक आहे. आता समाजशास्त्र हे काय आहे की समाजाचा अभ्यास म्हणून त्याला परिभाषित केलेला आहे. ठीक आहे. विशेष म्हणजे काय, अशा प्रकारे समाज आहे, आपण समूहामध्ये राहतो, संस्था आहे, ह्या समजून घेण्यासाठी त्याची वर्तमान स्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी एखाद्याला त्याच्या भूतकाळाची प्रशंसा करणं आवश्यक आहे. म्हणजे आता कसं आहे की मी आता जी जगते आहे त्याच्या मागे माझा काही इतिहास आहे. जसं आमचे पॅरेंट्स आहेत, मी कोणत्या फॅमिलीतली बिलॉंग केला आहे, माझं बालपण कसं गेलेलं आहे, माझं बॅकग्राऊंड कसं आहे, मी कुठल्या बॅकग्राऊंडमधून आलेली आहे, माझं शालेय शिक्षण कसं झालेलं आहे, मग त्या शालेय शिक्षणा वर डिपेंड माझं उच्च शिक्षण आहे. जर शालेय शिक्षण खूप चांगल्या लेवलला झालेलं आहे, खूप चांगला परफॉर्मन्स आहे, अकॅडमिकरित्या मी खूप चांगली स्ट्रॉंग असेल, तर बट ऑब्वियस माझं हायली एज्युकेशन चांगलं होणार. म्हणजे कुठेतरी हिस्ट्री याला डिपेंडेंट आहे, त्याच्याशी काय रिलेशनशिप आहे. ठीक आहे. इट्स एक्झाम्पल. कोणत्याही समाजाचा इतिहास, कुठल्याही समाजाचा इतिहास घ्या, त्याचा इतिहास किंवा भूतकाळात डोकवल्याशिवाय त्याचा
अभ्यास करता येत नाही. तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करा. जसं आपण आता अभ्यास केला, की मानववंशशास्त्राचा अभ्यास केला होता काल. म्हणजे काय, काहीतरी भूतकाळामध्ये काय झालं, त्यांची संस्कृती आत्ता कशी आहे आणि आधी कशी होती, याला म्हणतात रिसर्च. जर एखाद्या विषयामध्ये संशोधन करायचं असेल, तर त्याचं भूतकाळ पण बघावा लागतो, की बाबा मी या विषयावर रिसर्च करत आहे आणि या विषयावर रिसर्च करत असताना याच्या आधीचे फायंडिंग्स काय निघाले? याच्या आधी रिसर्चरने काय फायंडिंग्स काढले आणि आता माझे फायंडिंग्स कुठले आहे? तर याचा दोघांचा संबंध आपण बघतो आणि त्यानुसार वर्तमानात मग न्यू फायंडिंग्स आपण डिस्कवर किंवा सर्च करतो. ओके, तर हिस्ट्री ही खूप महत्वाची आहे. जर तुम्हाला वर्तनामध्ये विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, तुमचं गोल सेटिंग आहे, तर तुम्हाला जर एखादा गोल सेट करायचा, जर एखादा विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमचे व्यवहार करायचे असेल, तुम्हाला पास्ट बघावं लागतं, की बाबा माझ्याकडनं आधी काय चुका झाल्या, आता मला त्या चुका करायच्या नाहीये. म्हणतात ना, चुका करायच्या पण नवीन चुका करायच्या, जुन्या चुका परत रिपीट नाही करायच्या. ओके, चुकातनं शिकावं लागतं. एक्सपिरियन्स देतो. भूतकाळ का देतो आपल्याला? एक्सपिरियन्स देतो. आपण म्हणतात ना, असेच पांढरे केस झालं नाही, माझ्या अनुभवाचे बोल असं बोलतात लोक. काय बोलतात? म्हणजे माझा काहीतरी इतिहास आहे, त्याच्यामागे काहीतरी हिस्ट्री आहे, म्हणूनच मी अनुभवाचे बोल बोलत आहे. म्हणूनच आज मी माझ्या परिस्थितीनुसार तुला सल्ला देत आहोत, की माझ्या ज्या भविष्यात ज्या वर्तमानात तुला जे हवं आहे, जे मला मिळालं नाही माझ्या इतिहासामध्ये, माझ्या पास्टमध्ये, ते तुला प्रेझेंटमध्ये भेटू शकतं. म्हणून हे माझा अनुभव आहे, असं करू नको, असं कर, असं कर. हे आपल्याला मोठे वडीलधारे लोक समजून सांगतात. तर त्यांचा काहीतरी अनुभव असतो. म्हणजे ते वर्तमानमध्ये तुम्हाला जर चांगलं सक्सेस हवं असेल किंवा जगायचं असेल, तर तुम्हाला किंवा प्लॅनिंग करायचं असेल फ्युचरचं, तुम्हाला कुठतरी हिस्ट्री आपली असते म्हणजे असते. आता भूतकाळ समाजाचा विकास कसा झाला हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारची परिस्थिती, काही उदाहरणे आहेत ज्यातून समाज पुढे गेलेला आहे किंवा पुढे विकसित झाला आहे. त्याच्या संरचनेत काही कार्यामध्ये बदल होण्यास कोणते घटक कारणीभूत आहेत हे लक्षात घेतले जाऊ शकते. की समाजशास्त्राचा उदय, फ्रेंच आणि औद्योगिक क्रांती, शहरे आणि सामाजिक संस्थांची वाढ आणि वैयक्तिक हक्क आणि स्वातंत्र्य वाढ यासारख्या ऐतिहासिक घडामोडीमध्ये आकारला आहे. ठीक आहे, आता स्वातंत्र्याची वाढ झाला, आपला वैयक्तिक हक्क आहे, आपल्या संस्थांची वाढ, हे जे काही डेव्हलपमेंटल गोष्टी आहेत त्यांचा काहीतरी ज्याला म्हणतात औद्योगिक क्रांती झालेली आहे आणि रिझोल्युशन झालेलं आहे, की कुठेतरी काहीतरी विकास झालेला आहे ना, नवीन गोष्टी आपण आत्मसात केल्या. आपण त्याला म्हणतात आपण टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट केलेली आहे. टेक्नॉलॉजीला आपण सगळ्या टेक्नॉलॉजीवर काम करतो. आधी काय होतं? आधी टायपरायटर होतं. हा इतिहास झाला बाबा. आता काय कोणी म्हणेल का टायपरायटर कामवर? तो इतिहास झाला. होता, तो इतिहास होता. पण आता हळूहळू स्मार्टफोन आलेले आहे. आधी साधा फोन होता, तो इतिहास झाला. आता कॉम्प्युटर आलेले आहे, आता लॅपटॉप आलाय, स्मार्टफोन आलेले आहे. ठीक आहे, आयपॅड आहे. ते अशा गोष्टीचं काय, ही डेव्हलपमेंट आहे, ही क्रांती आहे. तर पण त्याच्या मागे काही इतिहास आहे. प्रत्येक गोष्टीचा जर नवीन जर विज्ञान असेल, काही रिसर्च असेल, तर ती कुठेतरी इतिहासाशी जोडलेली आहे ना. डायरेक्ट लॅपटॉप आलं का? नाही, हळूहळू सगळ्या गोष्टी लाईनअप झाल्या. पहिले टायपरायटर होतं, टायपरायटरला छापील काम होतं, आधी छाप मशीन राहायच्या, मग टायपरायटर, त्यानंतर लॅपटॉप, त्याच्यात कम्प्युटर, लॅपटॉप, ह्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन आलेल्या आहेत. पण त्याच्या मागे काहीतरी हिस्ट्री आपल्याला दिसून येते. आता इतिहास, इतिहास वेळ किंवा समाजाच्या नियतकालिक उत्क्रांतीसारख्या घटकांची काळजी घेत असल्याने समाजशास्त्रज्ञांना समाजाचा अधिक पद्धतशीर पद्धतीने अभ्यास करण्यास मदत करते. की आर्थिकरित्या पद्धतशीर पद्धतीने कसा अभ्यास करायला पाहिजे, अधिक पद्धतशीर पद्धतीने अभ्यास कसा करायला पाहिजे, की परफेक्टरित्या जर अभ्यास करायचा असेल, तुम्हाला त्या गोष्टीची इतिहास असायला पाहिजे तुमच्याजवळ, की बाबा मी त्यावेळेस अशा चुका केल्या, आता मी करणार नाही. कुठेतरी याला इतिहास आहे ना, कुठेतरी जुन्या गोष्टी आपल्याला आठवतात.
त्या आपल्याला भरपूर मदत करतात. इतिहासामध्ये आधीच्या काळात ज्या गोष्टी मी चुका केल्या त्या मी आता करणार नाही. ठीक आहे. आता हे समाजशास्त्रज्ञांना समाजाची सद्यस्थिती आणि विकासात्मक मार्ग स्पष्ट करण्यासाठी तर्क प्रदान करण्यात मदत करते. विविध समाजशास्त्र जसे कॉम्टे आहे, ऑगस्ट कॉम्ट ज्याला म्हणतो, त्यांनी त्यांच्या 3 टप्प्यांच्या कायद्यात, स्पेन्सरने समाजाच्या उत्क्रांतीच्या विश्लेषणात, वेबरने त्याच्या आदर्श प्रकार आणि शहराच्या वाढीचे विवेचन करताना आणि मार्क्सने वर्ग संघर्ष आणि सामाजिक बदलांचे विश्लेषण करताना ऐतिहासिक परिणाम वापरले आहेत. ज्यांचे समाजशास्त्रीय विश्लेषण, त्यामुळे इतिहास आणि समाजशास्त्र यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. आता या ऑथरने प्रत्येक गोष्टीवर काही ना काही रिसर्च केलाय, त्यांचे सिद्धांत आहे. ठीक आहे. 3 लॉज ज्याला म्हणतात, 3 लॉज जो आहे तो कॉम्टचा आहे. समाजाची उत्क्रांती स्पेन्सरचा आहे. त्यांनी समाजामध्ये काय काय उत्क्रांती झालेली आहे ते स्पेन्सरने सांगितलं आहे. त्यानंतर आदर्श समाज म्हणून काय सांगितलं ते वेबरने यामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर यामध्ये सगळ्यांनी वेगवेगळे आपले कार्ल मार्क्सने पण सांगितले. मार्क्स ही वर्ग, वेगवेगळ्या वर्गातले लोक इथे राहतात, वेगवेगळ्या क्लासचे लोक राहतात, ते मी आता सांगितलं. उच्च क्लास, मध्य क्लास आणि निम्न क्लास, हे 3 क्लासमध्ये आपलं समाजामध्ये वर्गीकरण झाले आहे. कार्ल मार्क्स सांगितलं. हे सगळे वेगवेगळे जे सिद्धांत आहे, सगळ्यांचे संकल्पना आहे, त्यामागे काहीतरी इतिहास आहे, की त्या इतिहासाच्या बेसिसवर त्यांनी आपापले सगळे सिद्धांत मांडलेले आहेत. ठीक आहे. तथापि आम्ही लक्षात घेतलं जाऊ शकते की दोन्हीही विषय त्यांच्या स्वभावात आणि दृष्टिकोनामध्ये भिन्न आहेत, तरीही अनेक बिंदूवर एकमेकांना छेदतात आणि क्रॉस करतात, म्हणजे कुठेतरी ते क्रॉस करतात. ठीक आहे. परिणामी ऐतिहासिक समाजशास्त्र आधी सांगितल्याप्रमाणे 2 शाखांमधील अशा प्रकारचे छेदबिंदू म्हणून उदयास आलेलं आहे. हे एकक समाजशास्त्र आणि इतिहास यांच्यातील छेदबिंदू आणि परस्पर संबंध विशद करणार हे चॅप्टर लक्ष केंद्रित करत आहे. आता संबंध काय, आपण संबंध बघणार आहे. याचा काय संबंध आहे बाबा? इतिहास नसताना काय झालं असतं? पॉसिबलच नाही. इतिहास तर राहणारच आहे, कुठे चुकणार नाहीये. समाजाला इतिहास झाला. ठीक आहे. समाजशास्त्र आणि इतिहास यांचा एकमेकांशी संबंध आहे. समाजशास्त्र समाजाचा अभ्यास करते आणि त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहून वर्तमान समस्यावर काय करते, लक्ष केंद्रित करते. अशा विश्लेषणात वर्तमान आणि भूतकाळ दोन्ही जवळ येतात. ठीक आहे. अशा विश्लेषणामध्ये काय होते की वर्तमान आणि भूतकाळ जवळ येतात ना, की मला आता जर काही करायचं असेल वर्तमानात, मला पहिला हिस्ट्री बघावं लागेल, मला म्हणजे चुका बघावं लागेल, मला सेल्फ अनालिसिस करावं लागेल, मला आता जे काही मला येतं त्याच्यामध्ये काही हिस्ट्री आहे, माझं नॉलेज आहे, माझा अनुभव आहे, तरच मी ते माझ्या वर्तमानामध्ये उतरवू शकते. कालांतराने सामाजिक बदल, घडामोडी आणि समाजाचा बदलणारा चेहरा स्पष्ट करण्यासाठी समाजशास्त्रज्ञ अनेक इतिहासाचा संदर्भ देतात, है ना. प्रत्येकाचा काही काही संदर्भ घेतो असतो, रेफरन्सेस आपण रिसर्चमध्ये घेतो. की आताच मी जे बोलली की कुठलेही रिसर्च करायसाठी रिसर्च, एखाद्या गोष्टीवर परत सर्च करणे, ऑलरेडी झालेलं आहे सर्च, परत त्याला डिस्कवर करायचं आहे. इथून पुढे आता मला पुढं बघायचं आहे, मग त्याच्या मागे आतापर्यंत किती डेव्हलपमेंट झालेली आहे आणि आता इथून पुढे मला किती डेव्हलपमेंट करायची आहे, हे मी एखाद्या इश्यूमध्ये किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपण बघतो. की याच्या आधी कोणता प्रोजेक्ट रन केला असेल, फॉर एक्झाम्पल की बाबा या गावामध्ये एवढी एवढी पॉप्युलेशन आहे आणि या गावामध्ये एवढी एवढी साक्षरता निरक्षरता आहे, की आता इथून साक्षरता आहे 30% साक्षर आहे. ठीक आहे. फक्त 30% साक्षर आहे, पण मला आता इथून पुढे 50% कसे करायचे आहे हे मला इथून पुढे बघावं लागेल. पण आता तर माझा जो आकडा काय आहे, आता माझं 30% आहे. 30%चे 20 होईल का? 30% 30च राहणार आहे. ठीक आहे. तर हा माझा बेस आहे. मला हा बेस लागेल ना, मला ते हिस्ट्री जाणून घ्यावी लागेल, माझं जर मटेरियल हवं असेल तर मी पुढचं वाटचाल करीन, तर मी वर्तमानात त्याला न्याय देईन, तर मी वर्तमानात त्याचा पुढचा विचार करेल की मला पुढचं गोल हे आहे की मला 50% पर्यंत साक्षर करायचे असेल तर मला वर्तमानात हे काम करावं लागेल, पण त्यासाठी बेस लागेल,
मला नॉलेज लागेल, मला रेफरन्स लागेल, माझं त्याची हिस्ट्री असायला पाहिजे, तर मी कुठेतरी बदल करू शकेल, तर मी काहीतरी समाजाचा काहीतरी लुकआउट चेंज करू शकेल. अनेकदा इतिहासाचा संदर्भ यामध्ये येतोच. त्याचप्रमाणे इतिहासाला भूतकाळ स्पष्ट करण्यासाठी सामाजिक पैलू देखील आवश्यक असतात. दोन विषयामध्ये सीमा अस्पष्ट आणि अडकतात, ज्यात सामाजिक वास्तवाचा जटिल जाळ्यांचे स्पष्टीकरण करणारे एक संदर्भ समाविष्ट आहे. की यामध्ये कुठेतरी दोन विषयामध्ये कुठेतरी सीमा अस्पष्ट असते, कुठेतरी अडचण येतात, कधीतरी जटिल असतं की बाबा का त्या इतिहासामध्ये काही झालंय का, घडलंय पण आता ते प्रॉपर वेनी नाही घडलेलं आहे. ठीक आहे, कुठेतरी एक डिस्टर्बन्स किंवा कुठेतरी एक ऑथेंटिकनेस जे असायला पाहिजे ते मे बी राहणार पण नाही काही काही वेळेस. ओके, आता कार यशकार याने व्हॉट इज हिस्ट्री नावाचे पुस्तक लिहिले आहे. असा युक्तिवाद केला की जितका समाजशास्त्रीय इतिहास बनतो तितकेच ऐतिहासिक समाजशास्त्र बनते, तितके दोन्हीसाठी चांगले. अनेक समाजशास्त्रज्ञांनी आंतरविषय ज्ञान निर्मिती समृद्ध करण्यासाठी दोन विषयामधील व्यवहाराच्या या प्रस्तावाचा पुरस्कार केलाय. समाजशास्त्र एक शिस्त म्हणून इतिहास आणि त्याच्या अभूतपूर्व घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी एक विशिष्ट मानसिक फ्रेम ऑफर करण्याच्या दृष्टीने काय करतो करू शकतो. की बाबा मला एखाद्या गोष्टीची ज्ञाननिर्मिती करायची असेल, आंतरविषय आणि ज्ञाननिर्मिती समृद्ध करण्यासाठी दोन विषयामधील व्यवहाराच्या प्रस्तावाचा पुरस्कार केला आहे. की समाजशास्त्र शिस्त म्हणून इतिहास आणि त्याच्या अभूतपूर्व घडामोडीचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. आधीच्या गोष्टीचा घडामोडीचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. जर मला आता जर काही वृद्धी हवी असेल तर ठीक आहे, तर हिस्ट्री माहीत असेल तर मला जरुरी असं कोणी म्हटलेलं आहे, असं कार यांनी म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ समाजशास्त्रीय कल्पनेचे साधन एखाद्याला सामान्य तथ्यांच्या पलीकडे जाण्यास, स्पष्टतेच्या पलीकडे पाहण्यास आणि कोणत्याही ऐतिहासिक घटनेच्या पैलूंची गंभीरपणे परीक्षण करण्यास मदत करू शकतात. की बाबा एखाद्या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायचा, एखाद्या गोष्टीच्या तथ्यांचा जे काही तथ्य आहे म्हणजे जे काही डाटा कलेक्ट केल्या त्या तथ्यांच्या पलीकडे जर मला विचार करायचा असेल तर मला ऐतिहासिक पार्श्वभूमी त्या गोष्टीची मला माहीत असायला पाहिजे. आता इतिहास कोणत्याही सामाजिक समस्येचा संदर्भ समजून घेण्यास आणि समस्येचे नीट आकलन करण्यास मदत करू शकतो. ठीक आहे, एखादी समस्या समजून घेण्यासाठी हे लक्षात घेतले जाऊ शकते की केवळ एक शिस्तबद्ध दृष्टिकोन किंवा संदर्भ फ्रेम वापरल्यास एखाद्या समस्येचे समृद्ध विश्लेषण आणि विश्लेषण मिळण्यास मदत होणार नाही. तर समाजशास्त्र आणि इतिहास या दोन्ही समस्यांचे खरे उत्तर हे समाजशास्त्रीय इतिहासात असू शकते. की बाबा इतिहासात मला मे बी काहीतरी उत्तर मिळेल, मला काहीतरी आता वर्तमानात जर मला काही करायचं असेल तर मे बी मला जे करायचं आहे मे बी काहीतरी हिस्ट्रीमध्येच काहीतरी उत्तर दडलेलं असतं. तुम्हाला माहिती आहे पोलीस छानबीन करतात, हिस्ट्री बघतात की या व्यक्तीची हिस्ट्री काय आहे, काही याचा रेकॉर्ड आहे का, पोलीस रेकॉर्ड आहे का. त्या पोलीस रेकॉर्डमध्ये कळतं की बाबा हा ऑलरेडी पहिलेपासूनच क्रिमिनल आहे, त्याला उत्तर मिळालं की आता त्याला पकडणं सोपं जातं. तुम्हाला माहिती आहे हिस्ट्री घेतात पोलीस लोक. तर हे एक्झाम्पल झालं. ऑगस्ट कॉम यांच्या समाजशास्त्र संकल्पने त्यांच्या समाजशास्त्र आणि समाजाच्या वाढीच्या विश्लेषणामध्ये इतिहासाचा समावेश होतो. बट ऑब्विस आहे सामाजिक वाढ करायची असेल तर त्याचा इतिहास माहिती असणं जरुरी आहे. समाजामध्ये आधी साक्षरता किती होती, आधी बेरोजगारी किती होती आणि आता रोजगार किती आहे. आधी रोजगार किती होता, आता रोजगार हळूहळू वाढत आहे. ठीक आहे, आधी लोकसंख्या किती होती, आता लोकसंख्या किती आहे. ठीक आहे, समाजामध्ये जर विकास आज होतोय, आज जर आधी तुम्हाला मी कॉम्प्युटर लॅपटॉप आणि टॅबलेटचे जे एक्झाम्पल दिलं ते काय आहे, सामाजिक वाढ आहे. की आधी काय होतं की आधी इतक्या स्पीडने कामं व्हायचे आणि आता स्पीडने काम होतात. एका मिनिटात आपण एकमेकांना मेल करतो, एका मिनिटात आपण एकमेकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतो, एका मिनिटात एका क्षणात. इथून आपण US ला कॉन्फरन्स करू शकतो, इथून आपण US इंग्लंडवरून आपण कोर्सेस करू शकतो, जायची गरज नाहीये. काय होतं, पैसा वाचतो, वेळ वाचतोय, एनर्जी वाचताय आणि तुम्हाला इकडे काय होतं फायदा होतोय, सर्टिफिकेट मिळतं, डिग्री मिळते. ओके, इथून तुम्हाला US ला सेटल व्हायचं, सगळ्या गोष्टी लाईनअप करता, ऑनलाईन तिकीट बुक करता, ऑनलाईन हॉटेल बुक करता, सगळ्या गोष्टी सगळ्या ऑनलाईन होतात.
ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रोकरेजला सांगता, पटकन तुम्हाला घर मिळतं. सगळं ऑनलाईन झालं, अगदी हातात आहे. आपला मोबाईल सगळं देतो आपल्याला, बसल्या-बसल्या सगळं देतो. फूड आपल्याला घरच्या घरी मिळतं. आधी मिळायचं का? आधी जाणे, बॅग घेणे आणि इथे दुकानात जाणे आणि मग ते आपल्यापर्यंत येतं. अच्छा, आता घरच्या घरी सगळ्या गोष्टी मिळतात. घरच्या घरी भाजीपाला मिळतो, घरच्या घरी सगळं मिळतं. पूजेच्या वस्तूपासून सगळं मिळतं. हे वर्तमान झालं. पण हिस्ट्री काय होती? आधी लोकं सायकलने जायचे. वेळ वाचाय वेळ खूप जायचा. तेव्हा एवढं लॅबोरेटरी पण राहायचं ना, तेव्हा कामाचं एवढं स्पीड पण राहायचं, तेव्हा गरजा पण कमी होत्या. आता गरजा वाढलेल्या, आता स्पीडअप पाहिजे कामाला. आता सगळ्यांना कॉम्प्युटर यायलाच पाहिजे. कॉमन आहे. "तुला कॉम्प्युटर येतं का?" असं कोणी विचारलं, कोणी म्हटलं, "नाही." काय होतं? तुम्ही म्हणतात की तू त्याच जमान्यात आहे. स्मार्टफोन. स्मार्टफोन ऑटोमॅटिक सगळे शिकतात. आधी नव्हते. शिकतात आहे. इतिहासात राहिलेलं नाहीये की नाही, नाही, नाही. माझ्या स्वतःने शिकणार नाही. असं होतं का? जर स्वतःचा विकास करायचा असेल, 4 चौघात जर तुम्हाला बसायचं असेल, तुम्हाला स्मार्टफोन माहीत असायला पाहिजे. तुम्ही तुमच्या इतिहासात, तुम्ही तुमच्या तत्वांना धरून राहू शकत नाही. नाही, नाही. काही-काही लोकं असतात की ठीक आहे, मला नाहीये गरज, मला वाटत नाही की मी लोकांशी एवढा व्यवहार असायला पाहिजे, मला गरज नाही. एक्सेप्शनल केस असतात. पण तुम्हाला आता या जनरेशननुसार जर राहायचं असेल, तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं एक्सेप्टेशन असायला पाहिजे. तुम्ही इतिहासाला पकडून राहू शकत नाही. तुम्हाला पुढे जर जायचं असेल, तर वर्तमानामध्ये फ्युचरचं प्लॅनिंग करावं लागतं. त्यासाठी काही बॅकअप लागतो. ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्हाला त्या गोष्टीची माहिती असायला पाहिजे. आज या समाजामध्ये जो काही विकास झालाय, त्याला इतिहासाची जोड आहे, नक्कीच आहे. तर येतो टिली आणि काय म्हटलंय की कार्ल मार्क्सची राजधानी, मॅक्स वेबरची अर्थव्यवस्था आणि सोसायटी का फर्डिनांड टोरीचे जेमेन शाफ्ट आणि गेसेल शाफ्ट यांनी त्यांचे समाजशास्त्रीय विश्लेषण समृद्ध करण्यासाठी काय म्हटलं, ऐतिहासिक परिणाम विस्तृतपणे त्यांनी वापरलेला आहे. अशा विश्लेषणात असे दिसून येते की समाजशास्त्र इतिहासाची मदत घेते. नक्की समाजशास्त्र इतिहासाची मदत घेते. आदर्श प्रकारचे वर्णन हे समाजशास्त्रज्ञांनी त्याने समाजशास्त्रीय व्याख्या विकसित करण्यासाठी कसे काढले आहे त्याचे उदाहरण आहे. समस्या शोधण्यासाठी कुठल्याही गोष्टीची समस्या, कुठल्याही समाजामध्ये समस्या जर शोधायची असेल, त्याचे महत्त्व तपासण्यासाठी की बाबा आता ही समस्या किती वाढलेली आहे, किती प्रकर्षाने वाढली आहे, ते जर तपासायचं असेल तर समाजशास्त्रीय सिद्धांताचा विकास 19व्या-20व्या शतकातील तत्वज्ञान. आता समाजामध्ये कुठल्या पण गोष्टीचं महत्त्व किती आहे, त्याची समस्या किती आहे, हे जर शोधण्यासाठी, हे तपासण्यासाठी हिस्ट्री महत्त्वाची आहे, इतिहास महत्त्वाचा आहे त्या गोष्टीचा. आता 20व्या आणि 19व्या शतकातील तत्वज्ञान, ज्ञानरचनावाद आणि पुरोगामी विचारांच्या पातळीवर ऐतिहासिक घडामोडीमध्ये आढळतो. ठीक आहे. विशेषतः समाजशास्त्रीय सिद्धांत हे बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरणाचे उत्पादन आहेत. ठीक आहे. बट ऑब्वियस आहे, समाजशास्त्रीय सिद्धांत हे कशावर आहे? या सगळ्या गोष्टीवर डिपेंड आहे. सांस्कृतिकरित्या कसं आपण सबळ आहोत, सामाजिकरित्या आपला काय विकास झालेला आहे, आपण संस्कृतीशी किती जुळलेलो आहोत, बौद्धिकरित्या आपला काय विकास झालेला आहे, बौद्धिकरित्या, सामाजिकरित्या, राजकीयरित्या, सांस्कृतिकरित्या जर आपला विकास झाला तर त्या समाजाचा विकास होईल. ठीक आहे. यामध्ये हे विकसित झाले. उदाहरणार्थ प्रबोधन हा उल्लेखनीय बौद्धिक विकासाचा काळ होता. आता या काळात काही महत्वाच्या विचारांचा आणि सामाजिक विचारांचा उदय झालाय. नव्याने विकसित झालंय. या कल्पना आणि विचारांनी जुन्या विचारांची जागा घेतली आहे. ठीक आहे. नव्या गोष्टी ज्या आलेल्या त्याला जुन्या कल्पना ज्या त्या आणि विचारांनी जुन्या विचारांची जागा घेतली आहे. जुन्या विचारांची जागा कोणी घेतली आहे? तर नव्या गोष्टींनी घेतलेली आहे. नव्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. टायपरायटरची जागा कोणी घेतली आहे? कम्प्युटरने घेतली आहे. साध्या फोनची जागा कोणी घेतली आहे? स्मार्टफोनने घेतलेली आहे. ठीक आहे. ऑनलाईन शॉपिंगची जागा कोणी घेतली आहे? शॉपकीपरची जागा कोणी घेतली आहे? दुकानाची जागा कोणी घेतली आहे? ऑनलाईन शॉपिंग ॲपने घेतलेली आहे. ठीक आहे. तर कालखंडाने समाजाला जन्म दिला तो तर्क, शुद्धता, वैज्ञानिक पद्धती किंवा अनुभवजन्य संशोधनावर समजू शकतो. आता जे काही रिसर्च झालेले आहे त्या कुठल्यातरी तर्कानुसार आपण विचार करतो, त्याला काहीतरी हिस्ट्री असते, तर आपण त्याचा समोरच्या गोष्टीचा विचार करू शकतो. समाजशास्त्राच्या क्षेत्रातील अनेक बौद्धिकांनी सामाजिक इतिहास विकसित करण्यासाठी कार्य केलेले आहे. विशेषतः 19व्या आणि 20व्या शतकाच्या शेवटी जर्मन भाषिक देश आणि इतर राष्ट्रांमधील काही
इतिहासकार ज्यांनी शिस्तीच्या पारंपरिक मार्गापासून विचलित होण्याचे धाडस केले आहे. ते हळूहळू सामाजिक इतिहासाच्या विकासास हातभार लावू लागले. समाजशास्त्र देखील त्याच्या दृष्टिकोन पद्धतशीर परस्परांमध्ये वाढले आहे. आणि 20व्या शतकात काय झालंय की समाजशास्त्र आणि इतिहास थोडे वेगळे झाले आहे, परंतु पूर्णपणे वेगळे झाले का नाही. प्रामुख्याने याच कारणास्तव ऐतिहासिक समाजशास्त्र नावाच्या नवीन आणि मनोरंजक संशोधन अभिमुखतेने आकार घेतला आहे, की नवीन गोष्टी काहीतरी ॲड झालेल्या आहेत. आणि हळूहळू सामाजिक समाजशास्त्रीय अभ्यासात एक प्रमुख स्थान मिळवलेले आहे. आणि इतिहासाने कालांतराने भूतकाळाचे आणि वर्तमानाशी संबंध समाजशास्त्रीय विश्लेषणाने पुष्टीकरण करण्यास मदत केली आहे. समाजशास्त्रीय सिद्धांतामध्ये त्याची मूळ शोधल्यास, जर कुठल्या गोष्टीचं जर मूळ शोधलं ना, की याच्या मागचं मूळ काय आहे, हे जर शोधलं तर नवीन गोष्टीचा त्याच्यामध्ये विकास होतो. नवीन गोष्टी त्यामध्ये मधनं येतात, बाहेर उद्भवतात. ठीक आहे. फारसांची संरचनात्मक कार्यक्षमता ही समाजशास्त्र आणि इतिहास एकाच ठिकाणी असणाऱ्या गंभीर प्रत्येक घटकांपैकी एक असल्याचे त्यांनी म्हटले जाऊ शकते. आता समाजशास्त्र आणि इतिहास यातला काही फरक आहे, तो काय ते आपण बघणार आहोत. आता समाजशास्त्र आणि इतिहास या सामाजिक विज्ञानाच्या क्षेत्रातील दोन भिन्न शाखा आहेत. त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत, दृष्टिकोन वेगळे आहेत आणि हेतूमध्ये भिन्न भिन्न आहेत. वेगवेगळ्या पद्धतींचा वापर दोन्ही शास्त्रामध्ये केला जातो, आपण आधीच बोललोय. दोघीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि इतिहास म्हणजे इतिहासाकडे आपण बघतो, हा त्या काळात असं होतं, आज मला असं करायचं आहे, आज ही गोष्ट करायची, आज क्रिएटिव्हनेस याला म्हणतो, इनोव्हेटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतो आपण. हे कशाने आहे, हिस्ट्री बघावं लागेल ना त्याला, मला बॅकग्राऊंड बघायला लागेल की बाबा आज असं होतं, आज असं आहे. ठीक आहे. त्याला म्हणतात बिफोर आफ्टर. ओके. तर समाजशास्त्रज्ञ नियम ओळखतात आणि फरकांकडे दुर्लक्ष करतात. तर इतिहासकार काय करतात, व्यक्तीवर आणि विशिष्ट गोष्टीवर ताण देतात. इतिहासकार काय करतात, विशिष्ट गोष्टीवर ताण देतात, व्यक्तीवर आणि विशिष्ट गोष्टीवर ताण देतात. इतिहासकाराने विशिष्ट प्रकारात प्रस्तावित केलेल्या अचूक डेटा सेटपेक्षा भिन्न असलेल्या संकल्पनाचे टायपॉलॉजी तयार करण्यासाठी समाजशास्त्र सामान्यीकृत एकरूपता आणि प्रक्रिया शोधतात. की एखाद्या काही गोष्टी शोधायच्या असेल, समाजामध्ये प्रक्रिया कुठली आहे, एकरूपता कुठली आहे, ते आपल्याला बघावी लागते आधी. आता इतिहासाकडे समाजाचे ठोस आणि वर्णनात्मक विज्ञान म्हणून पाहिले जाते. बट ऑब्वियस आहे, इतिहासाकडे एक वर्णनात्मक विज्ञान म्हणून बघितलं जातं. त्याचं काहीतरी वर्णन केलं जातं की बाबा असं 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 होतं, इतके इतके लोक होते, तितके लोक होते, मग त्यांचं असं होतं, त्यांचे व्यवहार असे होते, त्यांचा व्यावसायिकरित्या असा विकास झाला होता, त्यांचे शिक्षण असं होतं, वॉटेवर. ठीक आहे. आता इतिहास सामाजिक भूतकाळाचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. दुसरीकडे समाजशास्त्र हे समाजाचे अमूर्त आणि सैद्धांतिक ज्ञान आहे. ठीक आहे. अमूर्त आहे आणि ते सैद्धांतिक ज्ञान पण आहे असल्याचे म्हटले जाते. या संदर्भात समाजशास्त्राची व्याप्ती इतिहासापेक्षा व्यापक मानली जाते. बट ऑब्वियस आहे, समाजशास्त्राची व्याप्ती इतिहासापेक्षा व्यापक मानली जाते की इतिहास हा काय एक तो होऊन गेलेला गोष्टी. पण आता वर्तमान काळामध्ये समाजाचा विकास जो होतो डे बाय डे होत आहे, त्याला काही लिमिटेशन नाही आहे. आज हे आलं, उद्या ते आलं. ठीक आहे. सगळ्या गोष्टी होत आहे, सगळ्या गोष्टी आज एरोप्लेन आलं, कालपर्यंत आपण हे होतो. या सगळ्या गोष्टी आज खूप साऱ्या लाईनअप झालेल्या आहे, खूप साऱ्या गोष्टी जवळीक आलेल्या आहे, खूप साऱ्या गोष्टींची एक सार्थकता आहे, खूप साऱ्या गोष्टींचा कुठेतरी एक संबंध आहे, कुठेतरी त्याचा विकास होत आहे, कुठेतरी त्या गोष्टीला कुठेतरी बॅकग्राऊंड आहे, कुठेतरी त्या गोष्टीचं जे काही आउटपुट मिळते त्याच्या मागे काहीतरी हिस्ट्री आहे, त्याच्या मागे काहीतरी विज्ञान आहे. पण ते विज्ञान जे आहे ते आण्यासाठी नवीन गोष्टीचा जर शोध लावायचा असेल तर मला जुन्या गोष्टी तपासाव्या लागतात. जर विकासात्मक दृष्टिकोनातून विचार केला जर असेल, त्या गोष्टीमध्ये काहीतरी डिफरंट दिसला पाहिजे ना. आधी पण तेच आहे आणि आता पण तेच असेल, त्याला काही तुम्ही काय करताय, तुम्ही त्यामध्ये काहीच इनोव्हेटिव्ह काहीच करत नाहीये, तुम्ही जे आहे ते जुनच वापरत आहे, असं ते होईल.
ठीक आहे. तर त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विकास जर करायचा असेल, तुम्हाला त्या गोष्टीचा इतिहास माहीत असणं जरुरी आहे. आता या सगळं ओव्हरऑल या सब्जेक्टचा निष्कर्ष काय? तर समाजशास्त्र इतिहासापेक्षा भिन्न आहे. तुम्हाला आतापर्यंत माहित झालं असेल की किती भिन्न आहे. या अर्थाने समाजशास्त्रज्ञ सामान्यीकृत एकरूपता आणि संकल्पनांचं टायपोलॉजी तयार करण्यासाठी प्रक्रिया शोधतात, जे इतिहासकाराने विशिष्ट प्रकरणात प्रस्तावित केलेले आहे. अजून डेटा सेटपेक्षा भिन्न असतात. अनेक विद्वानांनी इतिहासाला समाजाचे ठोस आणि वर्णनात्मक विज्ञान म्हटलेले आहे. ठीक आहे. अनेक विद्वानांनी काय म्हटलंय की इतिहासाला एक ठोस वर्णनात्मक विज्ञान म्हटलेलं आहे, की बाबा ठोस विज्ञान आहे. ठोस त्याचं वर्णनात्मक त्याला विज्ञान म्हटलेलं आहे की काहीतरी गोष्टी ठोस आहे. इतिहास सामाजिक भूतकाळाचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. इतिहास काय करतो? सामाजिक लिहिलं आहे. इतिहास आणि सामाजिक भूतकाळाचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करतो. बट ऑब्वियस आज जे काही चित्र उभं झालेलं आहे त्याच्यामागे इतिहास असतो ना. जे काही बदल झालेले आहे त्याच्यामागे इतिहास असतो. दुसरीकडे समाजशास्त्र हे समाजाचे अमूर्त आणि सैद्धांतिक विज्ञान आहे असे म्हटल्याचे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर या संदर्भात समाजशास्त्राशी आहे आणि समाजशास्त्र अशा प्रकारे अनेक समस्यांचा समावेश करतो की समाजशास्त्रामध्ये अनेक साऱ्या समस्या असतात. त्या समस्यांचं निराकरण जर करायचं असेल, तर एखाद्या गोष्टीचा विकास जर करायचा असेल, त्या समस्या ज्या उद्भवलेल्या आहेत त्याचं निराकरण करायचं असेल, तर त्या समस्यांची ग्रॅव्हिटी किती आहे, आधी कशा होत्या त्या समस्या आणि आता त्याचा काय त्यावर उपाययोजना करून त्या समस्यांचं निराकरण कसं झालेलं आहे, यामागे त्या समस्यांचे किती आधी प्रमाण होतं त्याला तुम्हाला अॅनलाइज करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर समाजशास्त्र केवळ सामाजिक वर्तनाशी संबंधित नाही. समाजशास्त्र केवळ सामाजिक वर्तमानाशी संबंधित नाही आहे, तर सामाजिक भूतकाळाशी देखील संबंध आहे. बट ऑब्वियस आहे. नुसतं वर्तमानात जगतो का आपण? नाही. आपण कुठेतरी नक्कीच भूतकाळ कुठेतरी हा वर्तमानाशी जुळलेला असतो. वर्तमान जर असेल भूतकाळालाच, तर तुम्ही भविष्यात यश प्राप्त कराल. याने देखील संबंधित आधारित सामान्यीकरण तयार करण्यासाठी वेळ आणि स्थान मर्यादा ओलांडतात, की या सगळ्या गोष्टीचं त्या कुठल्याही गोष्टीमध्ये सामान्यीकरण करण्यासाठी वेळ आणि स्थान मर्यादा ओलांडतात, की आता त्याचं आधी मर्यादा किती आहे, लिमिटेशन असतात कुठल्या गोष्टीला. म्हणजे आधीच्या गोष्टी होत्या त्याला काहीतरी लिमिटेशन होतं आणि आता आधीचे स्थान वेगळं होतं, आता स्थान त्याचं बदललेलं आहे है ना. तर कुठल्या तरी गोष्टीच्या जर विकास करायचा असेल त्यामागे त्या गोष्टीची हिस्ट्री असणं जरुरी आहे. तर या प्रकारे आज आपण समाजशास्त्राचा अर्थशास्त्राशी आणि इतिहासाशी काय संबंध आहे ते आपण बघितलं आहे. पुढचा जो संबंध आहे तो 2 विषयाशी राहील. एक आहे मानसशास्त्र आणि एक आहे पॉलिटिकल सायन्स. तर या 2 शास्त्राचा आपण पुढल्या क्लासमध्ये बघणार आहोत. नमस्कार.